आपल्या बरोबर बाबा आहेत. बाबा, काय नाव आपलं? तुळशीराम कारले. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला, की तुमच्या भागाबद्दल कसा उमेदवार हवा आहे, कोण हवा आहे, किंवा कुठल्या पक्षाचा हवा आहे, किंवा कशा पद्धतीने तुम्हाला सक्षम उमेदवार हवा आहे? उमेदवार चांगला पाहिजे, काम करणारा पाहिजे आणि इथला स्थानिक पाहिजे. म्हणजे स्थानिक असल्यामुळे त्याच्या अडचणी कळतात त्याला. कसा उमेदवार? एखाद्या उमेदवाराचे आपल्याला नाव माहिती, किंवा आपल्या भागामध्ये किती उमेदवार उभे राहिले त्यांची नावे माहिती? नाही सांगत. आपल्या बरोबर या ठिकाणी बाबा पण आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बाबांबरोबर पण आपण बोलू. बाबा, नाव काय आपलं? शिवाजी नव्हतं खोबडे. आपण पाहतोय की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर तुमच्या पाहण्यात एखादा पक्षाचा उमेदवार, सक्षम उमेदवार आपल्याला माहिती आहे का? आहे ना, काय नाव त्यांचं? गोपाळ नाईंगुळकर. गोपाळ इंगळकर. हा, काय काय कामं केली आतापर्यंत? आता थोडी थोडी आपली काम करतो, एवढं काही जनरल नाही केली, पण छान आहे. तरी पण एखादी सांगण्यासारखी. हा, बाहेरची रोडची याची कामं करतो, कॉन्ट्रॅक्ट पद्धत करतो, चांगली विश्वासाने कामं चांगली केली जातात त्यांच्याजवळ. आता आपण पाहतो की तुमच्या गावाकडे जो येणारा रस्ता आहे त्याची खूप दयनीय अवस्था आहे, तर त्याच्याबद्दल काही सांगाल आम्हाला, की ते जो तुम्ही ज्या उमेदवाराचं नाव घेतले तो सक्षम पद्धतीने हे करू शकतो? हो, पंचायत समितीला आता राहणारे प्रकाश बडे बीजेपी मधून, ते सुद्धा काम करण्याची इच्छा त्यांची चांगली आहे. गावची सुधारणा सुद्धा काय अडचण तोडके बघतील आणि गावावर राहणारे आहेत. राहिल्यामुळे काय होईल, आणि गोष्टीला उपयोगी पडणारे आहेत ते. त्यांनी आतापर्यंत कुठली कामं केली, काय एक सांगू शकता? हो, भरपूर कामं केलेली, एखादं काम चांगलीशी कामं केल्या गावातली सगळी कामं त्यांनी आता सरपंच आहेत. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या भागाचा ते व्यक्तित्व चांगलं आहे, चांगला आहे, विकास करू शकतो? आणि गोरगरिबाच्या माहिती करताय, कुणाला तोलणाऱ्या नाही, काय मागं पुढं बघणार नाही, सगळ्याच्या वेळेला उपयोगी पडणारे आहे माणूस. चालेल. या जनतेच्या प्रतिक्रिया होत्या. आपण अजून थोडं गावात फिरू, महिला मंडळी आपल्याला काय कौल देतात हे आपण पाहू. आपण या गावामध्ये आलो आहोत, आपल्याला काही महिला वर्ग या ठिकाणी भेटलेला आहे. आपण त्यांना प्रश्न विचारू की आता तुमच्या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आणि तुम्हाला काय वाटतं या उमेदवारांकडनं महिला सक्षमीकरणाबाबत? महिला आमच्या तालुक्यातल्या महिला बाहेर कामाला जातात, म्हणजे वेळू, पुणे या ठिकाणी अशा रोजगारासाठी बाहेर जातात, तर त्यांनी आम्हाला वेल्हे तालुक्यामध्ये काहीतरी उत्तम सोय करून द्यावी अशी अपेक्षा. जेणे की महिलांसाठी कुठल्या प्रकारचे रोजगार ह्या गावामध्ये तुम्हाला हवे आहेत? आता आम्ही सगळ्या जणी घरीच असतो, बऱ्याच जणी आम्ही घरी आहे. आम्हाला उदाहरणार्थ एखादी साबण आपण म्हणतो ते बनवण्यासाठी, त्याच्यासाठी महिलांना मसाले वगैरे, आम्हाला भरपूर ट्रेनिंग झाली, मसाल्यांची ह्याची ट्रेनिंग झाली, पण आम्हाला पुढं मार्केटिंग वगैरे त्याचं आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही घरीच होतो, म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल पुढे जाताच नाही आलं. काही महिला आहेत की आमच्याबरोबर आमच्यापेक्षा सक्षम आहेत, पण आम्हालाही त्यांच्याबरोबर चालण्याची काहीतरी नवीन संधी मिळाली. आपल्या बरोबर या ठिकाणी आजी देखील आहेत. आपण आजींना प्रश्न विचारू. आजी, तुम्ही इतक्या वर्ष ह्या भागामध्ये राहताय, आणि तुम्ही इतक्या वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, बाकी खूप साऱ्या निवडणुका पाहिल्या असतील, तर नेते तुमच्याकडे येतात, आश्वासनं देतात, कामं होतात की नाही? हो, कामं तर व्हायलाच पाहिजेत ना. आता जे आमची सुनबाई बोलली तेच ना, महिलांनी घरात बसून करायचं तरी काय ना, महिलांना काहीतरी काम पाहिजेच. मग तुमच्या भागातून असा कुठला चेहरा की तो तुमच्यासाठी अहोरात्र काम करतोय, किंवा एखादा पक्ष? ते आता कसं आहे की मी तर इथं नसते, माझी सून असते, आता तीच सांगू शकते. अजूनपर्यंत तरी ना आता रुपालीताई जाधव त्या आहेत, त्या पुढे करतात. ते कुठल्या पक्षातून आहेत, किंवा जिल्हा परिषद पंचायत? ते पक्ष वगैरे नाही आम्हाला सांगता यायचं, पण त्या आहेत, त्या बचत गटांसाठी वगैरे काम करतात. आम्हाला कशाची गरज लागली तर त्या आमच्या गरजा भागवतात. त्यांच्यासारखेच अजून कोणीतरी त्यांनी अजून पुढे जावं त्यांनी, आणि आम्हाला पण त्यांच्या सोबतीने चालता यावं असं काहीतरी आम्हाला हवंय. या ठिकाणी आपण पाहतोय की एक सक्षम महिला काम करताना आपण त्यांच्यापर्यंतही जाऊ आणि त्यांना प्रश्न करू की
त्यांना या भागामध्ये काय सुखसुविधा हव्या आहेत. मावशी, ते ओतलं तरी चालेल. आपण पाहतोय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुमच्या भागासाठी तुम्हाला कसा सक्षम उमेदवार हवा आहे जेणे की महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. संधी उपलब्ध पाहिजेत. हे असं रोजगार करण्यापेक्षा असं कंपन्या हे काय झालं तर नाही का आमची सोय होणार. तुम्हाला तुमच्या भागासाठी कोण चेहरा माहित आहे का की तो विकास करू शकतो? नाही. तुम्हाला रोजगार काय काय हवे आहेत महिलांसाठी? काय कंपन्या झाल्या कुठल्या पण ह्याच्या झाल्या तरी चालतंय की. मसाला, लोणचे, काय पॅकिंग पुढे असं चालतंय की. काही पण झाले तरी पण झाले पाहिजे. महिलांना असं उन्हात काम करायला लागतं नुसतं पळायला. जड दगड उचेल हे उचेल तर सावलीला नाही काम होणार का कंपन्या झाल्या तर. चल, ह्या होत्या स्थानिक महिलांच्या प्रतिक्रिया. आपण बाकी अजून गावांमध्ये महिला आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर या आजी आहेत, त्यांना आपण विचारू की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात आणि तुमच्या भागामध्ये कुठली विकास कामे झाली पाहिजेत? अहो किती वर्ष झालं आमची मुलं शाळेत पायी जात्यात, तेवढा खड्ड्यातून आंबावण्याचा रस्ता आमचा होऊ शकत नाही का? हा आमदार येतो हा आम्ही करून देऊ, तो आमदार येतो आम्ही करून देऊ. अहो तुम्ही आमच्यासाठी विकास केलाय काय? नक्की सांगा ना, काय केलं? आम्हाला रस्ते नाही, यायला जायला नसरापूरला जायचं म्हणजे आजारी पडले माणूस तर नसरापूरला आम्हाला भाड्याने गाडी लागती. इथं गाड्या नाही, रस्ता नाही, सोय नाही. हा मग काय करावं माणसांनी नक्की? आणि मग आमदार निवडून झाले की 5 वर्ष गप्प पडतात, परत निवडणूक आली की जागे होत्यात. काय करणार नक्की मग त्याला? हा तसा आमचा आंबवण्याचा रस्ता झाला पाहिजे, आमचं हे मत आहे. अजून महिलांसाठी रोजगारासाठी काय केलं रोजगार आमच्या महिला बात लावून झाले की सगळ्या घरीच असतात. रोजगार आम्हाला पाहिजे सगळ्या महिलांना. कुठल्या प्रकारचे रोजगार तुम्हाला गावामध्ये? गावात पुढे योजना काढावी, कधी कोणी लोणच्याची कंपनी लोक किंवा काय काहीतरी हात महिलांना येईल असंच पाहिजे ना. अजून तुमच्या भागामध्ये आम्हाला कोणता उमेदवार येऊ, आमचा आंबावणे ते इथपर्यंत रस्ता झाला पाहिजे, एवढंच आहे आमचं. या होत्या या आजींच्या परखड प्रतिक्रिया. आपण काही अजून महिला आहेत त्यांनाही भेटू, त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ. इथे काही महिला काम करताना आपल्याला दिसत आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारू. मावशी, नाव काय आपलं? ज्योती जाधव. काय करता आपण? काम का घरीच असतं? नाही, माझं टेलरिंगचं पण काम आहे आणि शेती आहे. आता आपण पाहतोय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुमच्या भागामध्ये असा कोण सक्षम उमेदवार आहे का तो या भागातील विकास कामे करू शकतो, रोजगार महिलांसाठी आणू शकतो? तसं तर सगळेच हमी देतात, पण आपला सगळ्यांनी कामं करावीत की छान आम्हाला रोजगार पण इथल्या इथंच मिळाला पाहिजे, बाहेर पुढे महिला गेल्याच नाही पाहिजे ना. महिलांसाठी आतापर्यंत तुम्ही पाहताय की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये महिलांसाठी कुठल्या योजना आल्या पाहिजेत किंवा महिलांसाठी कुठल्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत? आता बघायला गेलं तर सगळ्या महिला आमच्या शेतीच करतात. शेतीविषयक नसला तरी काहीतरी अजून रोजगार इथल्या इथंच घरगुती रोजगार जरी चालू झाले तरी बाद झाले. आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडणुका चालू झालेल्या आहेत, तर त्यात कुठले उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का उभे राहिलेले आहेत? नाही माहिती. मग तुमच्याकडे जर एखादा उमेदवार आला तर तुम्ही त्याला काय प्रश्न करणार आहात? प्रश्न असा म्हणजे आमच्यासाठीच काहीतरी करा. आम्हाला आता रस्तेही नाहीयेत, महिलांसाठी काय लहान मुलांसाठी म्हणलं तरी तुम्ही आता बघताय आंबवण्याचा रोड, तो काही रोडचं काम व्यवस्थित नाहीये ना. आता मुलांना पावसाळ्यात सुद्धा चिखला पाण्यातून जावं लागतं. शाळेसाठी म्हणलं तरी काही सोय नाहीये तिथं. आम्हाला गाडी कुठली नाही, काही नाही.